अपूर्णांक कोणता हे आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. आता या अपूर्णांकांचं जर निरीक्षण केलं तर आहे बघा 12/25 म्हणजे 12/25, 18/50, 9/20 आणि 4/5. आता याचा लहान मोठेपणा ठरवत असताना कसं ठरवायचं बघा. आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे आता वेळ इथं राहिलेला नाही. या ठिकाणी आपण काय करतो बघा की पॉईंटमध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याही पेक्षा सोपं पॉईंटमध्ये उत्तर न काढता बघा काय करा. इथं जे अंश आहेत हे काय इथं लहान आहेत. इथं फक्त काय आहे सगळीकडेच लहान आहेत. आता इथं काय करा, प्रत्येक अंशाच्या ठिकाणी एक शून्य द्या. बघा शून्य दिल्यानंतर आता बघा अंश मोठे झालेत आणि छेद काय झाले तर लहान झालेत. आता भाग जाणार आहे बघा. आधी पण भाग जात होता पण ते पॉईंटमध्ये उत्तर येत होतं आणि पॉईंटचा भागाकार आपल्याला बऱ्यापैकी काय होतं जरा थोडंसं अडथळ्याचं ठरतं. मग आता 120 25ला 120 न भागू. 25 एक्के 25, 25 चोक 100 बरोबर. तर पुढं भागू नका, इथंच थांबा. इथं पण बघा 50 एक्के 50, 50 त्रिक 150. इथं पण तसं करा. 20 एक्के 20, 20 चोक 80. पुढं 5 एक्के 5, 85 40. बघा आता इथं भागाकार, इथं 4, इथं 3, इथं 4, इथं 8. सगळ्यात मोठा नाही का बघा भागाकार इथं आलेला आहे. मग इथं हा अपूर्णांक कोणता होता? 4/5. हा झाला सगळ्यात मोठा अपूर्णांक. आता आपल्याला जर समजा पुढे सांगितलं असतं की बाबा या अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम लावा, तर मात्र मग या दोघांमध्ये आपल्याला पुढे भागावं लागलं असतं. पण इथं आपल्याला प्रश्न काय फक्त विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन असं केल्यानंतर बघा काय करायचं. अजून एक बघा आपली जी जुनी पद्धत आहे नाही का, ती काय होती की 12/25, 18/50 आणि 4/5 नाही का. आपली जुनी पद्धत काय होती तर आपण इथं शून्य द्यायचो बरोबर आणि इथं 0 पॉईंट आणि भागायचो आपण. 25 चोक 100 राहिले 20 म्हणजे 200 झाले. ते 25 200 आपली जी जुनी पद्धत होती ती. पुन्हा इथं पण आपण शून्य दिल्यामुळे तर 0 पॉईंट 50 त्रिक 150 आणि 50 सक 300 नाही का. त्याच्यानंतर इथं पण तसंच करत होतो. तर 0 दिला म्हणतो 0 पॉईंट 5 एक्के 5, 85 40. अशा पद्धतीने आपण भागाकार काय करत होतो आपण करत होतो. पण हे काय होतं की इथं पॉईंट आल्यामुळं आपल्याला थोडं भागाकार करणं मुलांना अवघड जातं. म्हणून काय करा, सरळ इथं 0 देऊन टाका आणि 0 दिल्यानंतर अशा पद्धतीची उत्तरं काढा. लक्षात घ्या विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन. इथं भागाकार सगळ्यात जास्त याचा आला आहे म्हणून इथं सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? 4/5. इथं पण निरीक्षण केलं तरी सुद्धा बघा की 0.48 आहे, 0.36 आहे, 0.8 आहे. अजून एक अपूर्णांक येत आहे बघा 9/20. इथं 0 दिला म्हणून इथं 0.20 चोक 80 नाही का आणि 20/5 100 बघा. या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल आणि हे पद्धत बघा सोपी. तर काय करा, इथं पण बघा इथं जर निरीक्षण केलं तर 0.8 नाही का हा जो अपूर्णांक आहे तो सगळ्यात मोठा आहे. लक्षात घ्या. समजा याच्यामध्ये आपल्याला असं विचारलं असतं विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. काय करायचं, दशांश चिन्हानंतरच्या पहिल्या अंकाचा विचार करायचा, त्याच्यावरून त्याचा लहान मोठेपणा ठरवायचं. मग आता सगळ्यात लहान बघा, सगळ्यात मोठं तर 0.8 म्हणजे 4/5 आलं. सगळ्यात